नमस्कार मंडळी, माझं नाव नितीन पाटील. सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. सर्वांना माझा रामराम. तर कसं आहे, आजची सकाळ बघा, मम्मीने फॅन परत आज बंद केला. आपल्याला उठावंच लागलं त्याच्यामुळं. आणखी खिडकी जरी उघडी असली ना, तुम्ही मागे दिसत, खिडकी जरी उघडी असली ना तरी एवढं जास्त वारा येत नाही. फॅन केलं म्हणून जेवढं वारा येत. मग काय उठलो, जीत वगैरे फिरून घेतला आणि मस्तपैकी टी व्ही समोर बसलो. म्हणजे कोण काय बोललं की सांगता येईल किंवा तुम्ही फॅन बंद केला म्हणून मी टी व्ही चालू केला, आता जरा वेळ शांत टी व्ही बघू द्या. त्यानंतर आपण आवरून घेतलं, नाश्ता पाणी केला आणि मस्तपैकी कामाला निघालो. कामावर गेल्यानंतर आपण सगळं काम करून घेतलं आणि त्यानंतर दुपारी एकदम जोरात वारं सुटलं होतं. तर वारं सुटलं असं वाटत होतं पाऊस येईल. पाऊस तर येणारच होते, ते फिक्सच होते, 100% फिक्स होतं. म्हटलं बघू पाऊस येते का नाही. त्यानंतर थोडासा माल लावायचा होता, पण माल लावून घेतला आणि आपला जॉन मस्तपैकी दात काढत फोनवर बोलत बसले. मला एकट्यालाच काम करू देते. जॉनला सांगितलं थोडंसं काम करत जा, फोन ठेव बाजूला. पण जॉन म्हटलं तू बोलू नको. जाऊ दे म्हटलं, ठीक आहे मी नाही बोलत. नंतर पाऊस सुरू झाला. पाऊस बारीकच होता, नंतर अचानक भयानकमध्ये गारा पडायला लागल्या. पण असं खाली पडलेली उचलली आपण, जॉनच्या हातात दिली. जॉनला म्हटलं बघ बर्फ पडतोय, खायचं आहे का तुला? म्हटलं बाटलीत भर आणि घे खाऊन, थंड पाणी पी. जरा नंतर एवढं जोरात वारं सुटलं की आपल्या शॉपच्या शेजारी अजून एक काकांची शॉप आहे. त्या काकाची बादलीला असं वाटत होतं पाय सुटलेत. हायवेला जायचं म्हणत होती. तिने बाई असली जोरात सुटली सुटली अशी इकडं तिकडं करत डायरेक्ट हायवेला जायची बाकी राहिली. त्यानंतर मग आहे ना, एवढं पाऊस बघण्यासाठी आपण पलीकडच्या साईडला गेलो. एवढं जोरात वारं होतं, झाडाच्या फांद्या तुटल्या डायरेक्ट. अक्षरशः झाडाच्या फांद्या तुटल्या, पण खाली पडल्या नाही, तिथंच वाकल्या होत्या. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मग काय पाऊस चालू होता, कस्टमर कोण नव्हते. मग जॉनने आम्ही बसलो येडचाही करत. जॉन म्हटलं तू लहानपणी काय खेळ खेळायचा, हा खेळ खेळायला का? जॉनला म्हटलं हा मग बाई मास्टर होतो आपण यात, पण आता काय माहिती काय झालं. जॉन म्हटलं हात टाक, मी टाकला. जॉनला काही जमाना. त्यानंतर आपण घेतलं. मी पण केलं. आपल्याकडून काही जमाना बाबा. आपण मास्टर त्यावेळेस होतो, आत्ता नाहीये. परफेक्ट जमलो, फक्त बोट अडकायचं कसं तेच जमाना. काय करू राव, असं झालं. काय करायचं मग म्हटलं जॉनला, म्हटलं हे सोड, मी चाललोय मस्तपैकी आवरून आता खायला आणायला. तुला भूक लागली असेल तर पैसे दे. जॉनकडून पैसे घेतले, आपले पण घेतले, तिचे पण घेतले आणि गेलो खायला आणायला. मस्तपैकी एक शेव मुरमुरा आणि कुरकुऱ्याचं पाकिट आणलं, जॉनला दिलं. म्हणलं म्हटलं आता खाऊन घे गपचूप, तोंड चालू नको जास्त. त्यासाठी आणून दिलं इथपर्यंत. आणि आपण त्यानंतर शॉप वगैरे बंद करून मस्तपैकी निघालो घरी जायला. बस पकडली, घरी गेलो. असाच होता आपला आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.